नमस्कार, मी प्राध्यापक अण्णाराव मुंडे, भौतिकशास्त्र विभाग, शहिरांना बोसाटे महाविद्यालय मुखेड. जसा सूर्य उगवल्याच्या नंतर 10 दिशा उजाळून टाकतो, त्याप्रमाणे स्वतःच्या विचार आणि कृतीद्वारा मुखेड तालुक्याला उजाळा देणारे, चातुर्य, सौंदर्य, औदार्य, दया, दान, तप इत्यादी श्रेष्ठ गुणांनी युक्त सद्गुण व सत्कर्माची खाण असणारे, कर्मव्यसनी, क्रियाविधी तज्ज्ञ, मनमिळव स्वभावाचे, कर्तव्य अनुशासन प्रिय, उत्कर्ष आणि उच्चांकीचे लोकभक्त आदरणीय कैलासवासी मधुकररावजी घाटेसाहेब यांच्या 39व्या पुण्यस्मरण दिनानिमित्तानं त्यांच्या स्वभाव गुणाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा. मधुकरम महामधुकरम महेश्वरम पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम प्रधानस्य नेता पाप भय दुःख चिंता दारिद्र्यपहं दैवतं व्यय पिता नमामि पुरुषोत्तमः. वागण्यात आणि बोलण्यात मधुर असणारे, ज्यांच्यापेक्षा मधुर कोणीही नाही असे, समाजात फिरताना त्यांच्या स्वतःच्या ऐश्वर्य शक्तीला विसरून जाऊन माधुर्य शक्तीला प्रगट करणारे, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून प्रजेला सुखभूमी प्रदान करून देणारे, अपवित्र आहे त्याला पवित्र करणारे, अमंगल आहे त्याला मंगल करणारे, पवित्रातील पवित्र, मंगलातील मंगल असणारे, सर्वांना व्यापून असणारे, पाहता क्षणी दृष्टी पडता क्षणी पाप भय चिंता दुःख दारिद्र्य याचा नाश करून टाकणारे, प्रजेसाठी झिजलेला नेता म्हणजे कैलासवासी मधुकररावजी घाटेसाहेब होते. अशा या महान पुरुषोत्तमाला मी मनातून नमस्कार करतो, प्रणाम करतो, मी आदरपूर्वक विनम्र अभिवादन करतो. मधुकरराव घाटेसाहेब हे प्रजेमध्ये शुद्ध चेतना, हालचाली, स्फूर्ती, शुद्ध प्रेरणा निर्माण करणारे दुष्टे नियंते मार्गदर्शक नेते होते. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघावर स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम केले, तर दुष्ट दुराचारी फुटीर भाव ठेवणारे यांना सत्यवाणी विचार आणि कृतीद्वारा घायाळ करून टाकले. पराक्रम करणे, ओलांडणे, गतिमान असणे, सर्वांच्या पुढे जाणे हा त्यांचा मूळ स्वभाव होता. स्वतःचे मन, बुद्धी आणि अहंकार नियंत्रणात ठेवला होता. म्हणून राजकारणात इतर लोकांच्या पाप पुण्यात्मक हिशोब त्यांच्या जवळ होता. म्हणून धर्म हा त्यांच्याकडे स्वतःहून वश होत होता. त्यामुळे त्यांच्याकडे अधर्म कधीही फिरकत नव्हता. असंतुष्ट, अपयशी, आळशी, आयतखाऊ, पाखंडी, प्रलोभनाला बळी पडणारे लोकांना त्यांच्या भाषेत त्यांनी न्याय देण्याचं कार्य त्यांनी या मतदारसंघामध्ये केलं. लोकभक्तीच्या उद्देशाने एखाद्याने थोडे जरी कर्म केले तरी त्यांना फळ स्वरूपामध्ये साहेब सहज आणि सुगमतेने त्यांना प्राप्त होत असत. साहेबांची दिव्यता, भव्यता, व्यापकता, सौंदर्य, उदारता, पराक्रम ही शेवटपर्यंत कोणीही भ्रष्ट करू शकले नाही. मधुकररावजी घाटेसाहेब यांनी अनेक मोठमोठ्या पदावर कर्म करत असताना कधीही निष्पाप आणि निष्कलंक लोकांवर राज्य केलेले नाही. स्वतःचे कर्तव्याचे अनुष्ठान करत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकून राहणे, अंतःकरणातील भाव, मनातील विचार आणि कर्तव्य यामध्ये कधीही विसंगती न येऊ देता पदाचा त्यांनी सन्मान केलेला आहे. सज्जनहो, स्वदेशीच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केलेल्या कापसाच्या धाग्याची प्रतिष्ठा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये कमी होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून मुखेड तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी आंध्र प्रदेशामध्ये जात असताना अडवणूक, पिळवणूक, फसवणूक, अपमान, फजिती, नामुष्की व शासकीय कारवाई यासारख्या मनस्तापाला सामोरे जाऊ लागला. सज्जनो, ही बातमी वागण्यात आणि बोलण्यात धावपेच नसणारे, दृष्टी पडताच पाप भय चिंता दुःख आर्थिक दारिद्र्याचा नाश करणारे तत्कालीन लोकभक्त माननीय श्री मधुकररावजी घाटेसाहेब यांना समजली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सुखभूमी निर्माण करून देण्यासाठी मुखेडपासून जवळच खरपखंडगाव येथे सूतगिरणी उभारण्याचा महासंकल्प त्यांनी उभा केला. सूतगिरणी उभा करण्यासाठी लागणारी कागदपत्रे त्यांच्या नियमाची पूर्तता करत असताना त्यांच्यावरती काळाने झळक घातली. त्यामुळे संपूर्ण मुखेड तालुका महाराष्ट्रावर शोककळा पसरली.
सज्जन हो, 1 नोव्हेंबर 1994 रोजी कैलास मधुकररावजी घाटे साहेब यांच्या मायेला हा मुखेड तालुका संपूर्ण मुकला. प्रजेचे रक्षण करण्यास पटईत असणारे सत्य, नित्य, शाश्वत आणि शुभ या तत्वांचा कधीही नाश होत नाही असे अविनाशी तत्व पाळणारे मान्य श्री अविनाशरावजी घाटे साहेब यांनी माता पित्याने स्थापित केलेल्या सद्गुणाच्या पराकाष्ठेच्या वर जाण्यासाठी स्वतःच्या तीक्ष्ण बुद्धीचा वापर करून स्वतःच्या बुद्धीचा विस्तार सूर्यप्रकाशाच्या किरणाप्रमाणे करण्यासाठी देशासह विदेशामध्ये फिरून दोषाची न्यूनता, अपयशाची कारणे त्यांचा अभ्यास करून स्वयंचलित दोषविरहित मशिनरी खरेदी करताना अनेक संकटावर, मनस्तापावर मात करून अनेक क्लेश सहन केले. अपार कष्ट करून वडिलाच्या स्वप्नातील शेतकऱ्यांसाठीची सुखभूमी निर्माण करून दिली. अशा परमपवित्र कीर्ती संपादित केलेल्या सर्वांना प्रिय असणारे कैलासवासी मधुकरराव घाटे साहेब यांना मी नम्रपणे अभिवादन करतो. त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद.